हॉटेल स्टाईल लॉलीपॉप घरच्या घरी करायचे, आतून ज्युसी आणि बाहेरून क्रिस्पी असे लॉलीपॉप आज आपण बनवणार आहोत कमी आणि मोजक्या साहित्यात. तुम्हाला मी खाऊन दाखवते. हे बघा, हे जे आहे ना, बघा किती, हे तुम्ही बघू शकता. किती मस्त आहे ना, कोटिंग वगैरे लागलेली. अप्रतिम, एकदम क्रिस्पी आहे, मस्त बनतं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी इथे अर्धा किलो लॉलीपॉप चिकनवाल्याजवळनं घेऊन आलेली आहे. तुम्हाला लॉलीपॉप असे जर हवे असते ना, तर तुम्ही चिकनवाल्याला सांगितले तर तो आपल्याला असे करून देतो लॉलीपॉप. नाही तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता. हल्ली सगळीकडं हा सिस्टम आहे की लॉलीपॉप कसे रेडी करून भेटतात ते. हे बघा, आता ह्यावर लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवते. चवीनुसार मीठ, हळद, घरगुती लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट मसाला, चिकनचा गरम मसाला, 3 हिरव्या मिरच्या जाड्या भरड्या कुटून घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण पेस्ट. हे सर्व सामग्री आपण ह्यात टाकून घ्यायची. आता यात अंड फोडून घ्यायचं. असं अंड फोडून घ्यायचं. थोडासा फूड कलर आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचं. हे बघा किती छान असे झालेले आहेत. हे बघा, मस्त रंग पण छान आलेला आहे. नॅचरल एकदम. फूड कलर टाकणं अगदी ऐच्छिक आहे. जर तुम्हाला नाही टाकायचा तरीसुद्धा चवीमध्ये काही फरक नाही पडत. काश्मीरी लाल तिखट मसाल्यामुळे ना लॉलीपॉप लाल भडक दिसतात, पण आपण हॉटेलसारखे लॉलीपॉप करत आहोत, त्यासाठी त्यात आपण फूड कलर टाकलेला आहे. आपलं लॉलीपॉप मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहे. हे पोहे आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. जर तुम्हाला पोहे टाकायचे नसले तर तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकता. असे पोहे वाटून घेतलेले आहे. आपल्या लॉलीपॉपची कोटिंग सुटू नये म्हणून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आपण ह्याच्यात टाकूया. सगळ्यात महत्त्वाची टीप आहे मैत्रिणींनो, कॉर्नफ्लॉवरची कोटिंग असते ना की आपण जो लावलेला मसाला असतो तो तेलात सुटत नाही, म्हणून आवर्जून कॉर्नफ्लॉवर हा टाकायचा. जर कॉर्नफ्लॉवर नसला तुमच्याकडे तर तांदळाचं पीठसुद्धा चालू शकतं. मॅरिनेट करून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवले होते. आता असा एखादा लॉलीपॉप उचलायचा आणि आपण जे पोह्याची कोटिंग केलेली आहे, म्हणजे जे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ना, त्यात लॉलीपॉप असा व्यवस्थित कोट करून घ्यायचा. हे बघा, अगदी जवळून दाखवते. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी असा आपला लॉलीपॉप तयार होणार आहे. हे बघा, लॉलीपॉप टाकताना आहे ना 2 मिनटं असं उभं धरून ठेवायचा, कारण त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचा. हे बघा, आता अशाच प्रकारे दुसरंसुद्धा पोह्यांमध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचा आणि तेलासुद्धा आपण तेलात सोडणार आहोत. आणि असं 2 मिनटं धरून राहायचं, म्हणजे लॉलीपॉप आपला व्यवस्थित स्थिर उभा राहतो. अशाच प्रकारे सर्व करून घेऊया. असे सगळे लॉलीपॉप मम्मीनी सोडून घेतलेले आहेत. तुम्ही आवाज ऐकू शकता.
असे लॉलीपॉप व्यवस्थित सेट झाले ना की त्यांना हलवायचं मस्तपैकी. माझी मम्मी पण तेच काम करत आहे. असं सुगंध बघा काय भारी सुटलाय. काय मस्त सुगंध येतोय. आता मम्मी प्लेटिंगची तयारी करत आहे. आपले लॉलीपॉप पण होत आलेले आहेत. आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. आता त्यांना काढून घेऊया. सगळ्यात आधी आपण त्यांना टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. असं. आता तुम्ही विचाराल का, तर मी तुम्हाला सांगते. टिश्यू पेपरवर बघा असं ऑइल सुटत असतं ना, मग नंतर ते आपण प्लेटिंग करूया. हे बघा असं ऑइल सुटतंय ना खाली, म्हणून आपण पहिला टिश्यू पेपरवर काढून घेतलेला आहे. असे सगळे काढून घ्यायचे. जर तुम्हाला शेजवान चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा मला, म्हणजे मी ती रेसिपी आणेन. ही शेजवान चटणी तुम्ही चायनीज भेळ, मंचुरियन किंवा इतर चिकनचे इतर कुठलेही पदार्थ असले तर त्याबरोबर खाऊ शकता. अशा प्रकारे आपले लॉलीपॉप बनवून तयार झालेले आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला आजचा हा लॉलीपॉपचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.